सोनगाव ब्राह्मणवाडीमध्ये. गाड्या सावलीला लावली नाही, पाण्याचा जार, भांडी वगैरे घेऊन येतात, सामानाची पिशवी. इकडून आतमध्ये जायचं आहे. आणि आज असं ऊन पडलं आहे, गरम मारणाचं होतं आहे, भरपूर ऊन पडलं आहे आज. इकडे कसं आहे, त्या निसर्ग बघण्यासारखं आहे. इकडे खाली मस्त असं चोंडे आहेत, म्हणजे शेती करतात. समोर खाडी आहे, बघू. जुबेर कामावर गेला तो, घरी असेल, रविवार आहे, घरात असेल. इकडे येत नाही कोण मंगेश, म्हणूनच हे सगळं गवत बिवत झालंय तुमचं. पहिले असायचे ते काय कुळीत ना. अरे पाय बघ, अरे काय हे अमोल, सगळा पाय गेला त्या पाण्यात. जयेश गेला आत. हे भारी आहे. अमोल वर हो आणि घेशील काय? हो इकडूनच घेतलंय. सगळी माती केलीत मला शेवटला. असं काहीच ठिकाण आहे बघा, मस्त पाणी पडतंय त्या दगडांमधून. इकडून पाणी असं खाली जातंय. खाली खाडी आहे ना, वाशिष्ठी खाडी तिकडे. आणि हे असं आलो, पाण्याचा जार, सगळं सामान वगैरे घेऊन. आणि वाजलेत आता 1. आता बनवायला सुरुवात करायची. आणि 2 मित्र अजून यायचेत. एक गेल्या मुलग्याला बरं नाही तिकडे चिपळूणला, आणि दुसरा येईल, तो पिरलोटातलाच आहे. आणि तुम्हाला सांगितलं ना, आम्ही सोनगावला आहोत, पिरलोटातून पुढे. काय आलं हे, इकडूनच आपण गेलो होतो ना त्यावेळी, इकडनं खाली. हो झाली त्याला 4 वर्ष. त्याला काय म्हणतात मंगेश, हे पाण्याचं उखळ आहे ती. ते पाणी जास्त राहिलं मग. अंडी किती टाकली सध्या? 3 अंडीमुळे मग झालं की पातळ. अंडीच टाकायला पाहिजे, तो पाणी त्यातलं धुतली ना, तो नितळवला ते. बनवा आपलंच आहे.